गुड मॉर्निंग फॅमिली. मी स्वयंपाकाचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये येते मी कामावर. तर आज आहे रविवार. तर रविवार स्पेशल आज कामावर एक चायनीजची रेसिपी बनवणार आहे आणि तीच चायनीजची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर रविवार असल्यामुळे मी उशिरा तर आली आहे कामावर, पण शनिवार रविवार सर्वांना सुट्ट्या असतात आणि नेमकं आम्हाला काम जास्त असतं. तर इकडे आज फक्त चायनीज नाही, सोबत इडली, डोसा, तुम्हाला सांगते चटणी, सांबार सर्व बनवायचं आहे. तर झटपट तुम्हाला मी चायनीजची रेसिपी शेअर करते. लसूण आणि अद्रक आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. बारीक कट करायचं आहे, पेस्ट घ्यायची नाही आहे. त्यानंतर हिरवी मिरची तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं बारीक कट करून घ्यायची आहे. त्यानंतर गाजर घेतलं आहे, कांद्याची पात घेतली आहे, बीन्स घेतलं आहे, कांदा घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे. सगळं मस्त असं बारीक कट करून घ्यायचं आहे. गाजर पण बारीक कट करायचं आहे. मी इकडे लांब लांब कट करून घेतलं कारण मॅडमनी मला सांगितलं की गाजर अशा प्रकारे लांब लांब कट करून टाका चायनीजमध्ये, बारीक कट करून टाकू नको. चायनीज बनवताय तर कोबी पाहिजे, पण मी इथे कोबी टाकलेली नाही आहे कारण कोबी घरामध्ये अवेलेबल नव्हती. तर मॅडम म्हणाल्या बिना कोबीचीच चायनीज बनव. तर आज हे चायनीज झटपट टेस्टी कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. इथे बिर्याणीचा भात म्हणजे बिर्याणीचे तांदूळ शिजत घातलेत. मस्त असा आपला तांदूळ शिजून झाल्याच्यानंतर पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी गाळत ठेवलं आणि मी लगेच एक कढई ठेवली गॅसवर. त्यामध्ये मी तेल टाकलं. तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि आलं टाकलं. छानपैकी परतलं आणि मग त्यानंतर लसूण टाकला. आलं, लसूण आणि हिरवी मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती मस्त अशी तेलात आपल्याला छानपैकी परतून घ्यायची आहे. मस्त असं क्रिस्पी असं आपल्याला परतून घ्यायची आहे. पेस्ट टाकल्यावर चायनीजमध्ये चव येत नाही. आलं लसूणची पेस्ट टाकल्यावर चायनीजला एवढी चव येत नाही. तेच जर तुम्ही आलं लसूण आणि मिरची असं बारीक कट करून टाकली तर खूप छान चव येते. त्यानंतर ते छान परतून झाल्याच्यानंतर आलं लसूणचा कच्चा वास निघून जातो. त्यानंतर आपण ह्याच्यात सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत. मी इकडे सिमला मिरची, गाजर, कांद्याची पात, बीन्स सगळ्या भाज्या इथे टाकलेल्या आहेत. कांदा पण इथे मी टाकलेला आहे कढईत आणि छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चायनीज खूप सोपी रेसिपी आहे, त्याच्यामध्ये काहीच कठीण नाही आहे. सगळ्यात कठीण रेसिपी आपल्या महाराष्ट्र स्टाईलच्या असतात, जसं की पुरणपोळी झाली, वेगळ्या वेगळ्या वाटणाच्या भाज्या झाल्या, काळ्या वाटणाच्या भाज्या झाल्या. पण चायनीज ज्या बाहेरच्या डिशेस असतात त्या बनवायला खूप सोप्या असतात. कटिंग चॉपिंग करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ, बाकी फोडणी बिडणीला अजिबात वेळ लागत नाही. कारण हे जे रेसिपी असतात त्या आपल्यासारखं जास्त एकदम शिजवणं भिजवणं असं काहीच नसतं. वाटण घाटण पण काहीच नसतं. फक्त भाज्या कापायच्या, छान अर्धवट परतून घ्यायच्या, सॉसेस टाकायचे, स्पायसेस टाकायचे आणि चायनीज तयार आहे. फक्त ह्याच्यामध्ये आपण जे सॉसेस टाकतो ते जर व्यवस्थित टाकले ना तर आपलं चायनीज खूपच टेस्टी होतं. तर आपल्या भाज्या छान अशा परतून झाल्यात. आता आपण सॉसेस आणि स्पायसेस टाकणार आहोत. तर मी सर्वात आधी हे घेतलेलं आहे रेड चिली सॉस. तर रेड चिली सॉस, हे जे सॉसेस आणि मसाले मी ॲड करते ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट पाहिजे, तुम्ही किती किलो तांदूळ घेतला आहे, म्हणजे अर्धा किलो, पाव किलो, तुम्ही तांदूळ किती वाटी घेतला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर रेड चिली सॉस टाकल्यानंतर मी हा ग्रीन चिली सॉस ॲड करत आहे. तर हे नवीनच बॉटल मी ओपन केलेली त्यामुळे निघत नव्हतं दुसऱ्यांदा. मग मी त्याला व्यवस्थित हे केल्याच्यानंतर हा ग्रीन चिली सॉस पण निघाला. तर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस टाकल्यानंतर मी इथे सोया सॉस टाकत आहे. तर सोया सॉस पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. सोया सॉस टाकल्यानंतर मी इथे विनेगर टाकणार आहे. विनेगर पण मी थोडंसंच टाकलेलं आहे, एकदम अर्ध्या चमचापेक्षा कमी. त्यानंतर विनेगर टाकून झाल्याच्यानंतर छानपैकी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर पावडर हे आपण आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. हे टाकल्याच्यानंतर आपले मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बाकी चायनीजमध्ये काहीच नसतं. सॉसेस वगैरे व्यवस्थित टाकले की आपल्या चायनीजला खूप छान चव येते. मात्र चायनीजमध्ये कोबी नक्की टाका, त्यामुळे पण खूप छान चव लागते. तर मी टोमॅटो कॅचअप टाकत आहे. टोमॅटो कॅचअपच्या ऐवजी तुम्ही इथे शेजवान चटणी पण टाकू शकता. पण इथे मॅडमना शेजवान चटणीचं चायनीज नको होतं, टोमॅटो कॅचअपचं पाहिजे होतं, म्हणून मग मी टोमॅटो कॅचअपचं टाकलं. मस्त टोमॅटो कॅचअप टाकल्यानंतर छानपैकी मिक्स करून घेतले सगळे सॉसेस आणि त्यानंतर हा शिजवलेला जो राईस होता, जो मी चाळणीमध्ये गाळला होता, तो मी ह्याच्यामध्ये टाकला आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. तर हे जे परतवणं जे असतं ना ते जरा कढई मोठी पाहिजे, त्यामुळे आपल्याला चायनीज
चायनीज छानपैकी परतता आलं पाहिजे. आता काय मला ना इथे क्वांटिटी जास्त बनवत होती मी चायनीजची आणि मला कढई छोटी पडत होती, त्यामुळे मला परतायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. तरी पण मी तसंच बनवलं, कारण की मला इथे 5 जणांसाठी चायनीज बनवायचं होतं. त्यामुळे मी नंतर मॅडम मागून आल्या आणि त्या बोलल्या की रीमा दीदी थोडासा तीखा बनाना, क्योंकि जो मेहमान आए हैं ना उनको तीखा पसंद है. पुन्हा मग मी त्याच्यामध्ये रेड चिल्ली सॉस ॲड केला आणि मग पुन्हा मी ते छानपैकी मिक्स करून घेतलं, परतून घेतलं. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार सॉसेस कमी जास्त करू शकतात. तर चायनीज बनवणं काहीच कठीण नसतं, खूप सोपं असतं. फक्त त्याच्यात भाज्या आणि सॉसेस एवढंच लागतं. ते तुम्ही एकदा बनवलं आणि जर तुम्हाला त्याची चव समजली की बाबा एवढे सॉसेस आपल्याला ॲड करायचे आहेत, तेव्हा ते खूप सोपं जातं. आता तुम्हाला जर मी क्वांटिटीमध्ये सांगायचं तर हे 2 वाटी तांदूळ होते. 2 वाटी तांदळाला मी अंदाजे 2 चमचे ग्रीन चिली सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस, त्यानंतरनं 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा, असं म्हणजे आता तुम्हाला तुम्ही बोलाल की आम्हाला कसं कळणार किती टाकायचं, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. सोया सॉस टाकला आहे मी 2 चमचे, आणि विनेगर टाकला आहे अर्धा चमचा आणि टोमॅटो केचप टाकला आहे 1.5 चमचा. तर अशा प्रकारे हे मी अंदाजे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तयार आहे आपलं व्हेजिटेबल चायनीज. तर व्हेज चायनीज आहे. जर तुम्हाला चिकन चायनीज बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकू शकता आणि व्हेजिटेबलमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये कोबी टाकू शकता. तर अशा प्रकारे आपले हे चायनीजची रेसिपी तयार आहे. वरून सजवण्यासाठी मी इकडे एक कांद्याची पात टाकलेली आहे. कोबी असेल तर तुम्ही कोबी टाकू शकता किंवा ती शेव असते ती शेव पण टाकू शकता. तर अशा प्रकारे आपले झटपट होणारी व्हेजिटेबल चायनीजची रेसिपी तयार आहे. तुम्ही ह्याआधी ही रेसिपी बनवली आहे का? जर तुम्ही चायनीज बनवलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंट करून सांगा. थोडीशी कोथिंबीर टाकली मी छान दिसावं म्हणून. तर तयार आहे आपलं चायनीज. तर चायनीज फ्राईड राईस. तर ही चायनीज फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि मला असाच सपोर्ट करत जावा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवनवीन रेसिपीज, व्हिडिओज, डेली व्लॉग अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्या चॅनलला फॉलो नक्की करा. मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तयार आहे आपलं व्हेजिटेबल फ्राईड राईस. चायनीज पण म्हणतात किंवा व्हेजिटेबल फ्राईड राईस पण म्हणतात. तर एक छानसं कमेंट नक्की टाका. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर मी रोज रेसिपी, डेली व्लॉग असे टाकत असते. त्यामुळे माझ्या चॅनलवर जुळण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया. बाय.